शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठी बातमी समोर येत आहे। बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची बैठक पार पडली। या बैठकीदरम्यान महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत 30 जून 2026 पर्यंत निर्णय घेणार अशी माहिती समोर येत आहे। तर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी काढलेल्या मोर्चाला अखेर यश मिळालं असं बोललं जात आहे। बॉस सुट्टी देत नसेल तर त्याला मारा आणि या, राज ठाकरे यांचा मिश्किल टोला। येत्या 1 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीच्या पक्षांचा सत्याचा मोर्चा निघणार आहे। तर या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केलं। बॉस सुट्टी देत नसेल तर त्याला मारा आणि या, तोही मतदार असेल तर त्यालाही घेऊन या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं। आमचा आवाज दाबवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। बोगस आधार कार्ड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर दक्षिण मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यावर आम्ही मतदार यादीत झालेल्या घोळाचे खुलासे केले आणि म्हणूनच आमचा आवाज दाबवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली। ही शेतकऱ्यांची फसवणूक, मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य। सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत 30 जून 2026 पर्यंत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे। यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। ही शेतकऱ्यांसह महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेची फसवणूक आहे। सरकारच्या आश्वासनावर शेतकरी जगू शकत नाही, अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। सुरमई पापलेटचे वाढले दर, मासेमारी दरात दुप्पट वाढ। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे काही दिवसांपासून मासेमारी पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि याचा परिणाम मासळी बाजारावर झाला आहे। मासेमारी दरात दुप्पट वाढ झाल्याची बातमी समोर येत आहे। यामुळे सुरमईचे दर प्रति किलो 800 ते 1200 रुपये तर पापलेटचे दर 1500 रुपये पर्यंत पोहोचले आहे।